पश्चिम घाट परिसरात परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय। महाराष्ट्र गुजरातच्या सीमेपासून ते खाली केरळपर्यंत तब्बल 1600 किलोमीटरवर पश्चिम घाट पसरलाय। भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण असणाऱ्या पश्चिम घाटात राधानगरी म्हणजेच दाजीपूर अभयारण्य आहे। दक्षिण आणि उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधला महत्त्वाचा जंगल पट्टा आहे। निमसदाहरित जंगल प्रकारात याचा समावेश होतो। या जंगलात गवा हा बैलकुळातला जगातला सर्वात मोठा वन्य प्राणी महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगेतल्या जंगलात तसंच विदर्भातल्या जंगलात कळपानं राहणारा प्राणी आहे। प्रामुख्यानं गवत चरणाऱ्या या प्राण्याला कारवी आणि बांबूची पानं विशेष खायला आवडतात। पण गेल्या काही वर्षांपासून पश्चिम घाटातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात गवा पाणी आणि अन्नाच्या शोधात नागरी वस्ती त्याचबरोबर शेताकडे आपला मोर्चा वळवल्याचं चित्र आहे। त्यातूनच गवा विरुद्ध मनुष्य असा नवीन संघर्ष निर्माण झाला आहे। नुकताच भुदरगड तालुक्यातल्या आकुर्डे इथं गव्याच्या हल्ल्यात दोघांचा झालेला मृत्यू त्याचाच एक भाग म्हणावा लागेल। वन विभागाकडनं ही अपेक्षा आहे की जंगलांमध्ये जे पाणवठे आहेत ते दरवर्षी गाळानं भरून जात असतील तर त्यांचं स्वच्छता करणं, पाण्याचं सोयी जंगलातच होणं आणि गव्यांचे ज्या खाद्य वनस्पती असतील किंवा त्यांना आवश्यक म्हणजे गवा हा ब्राउझर ग्रेझर दोन्ही आहे, त्याला आवश्यक अन्न जर जंगलामध्येच उपलब्ध झालं तर या समस्या आपण काही प्रमाणात कंट्रोल करू शकू। मानवाचा जंगलातला हस्तक्षेप वाढल्यामुळे जंगलाला आग लावणं, बफर झोनमध्ये पीक घेणं अशा कारणांमुळे गवा जंगलातून बाहेर पडू लागलाय। परिणामी गवा विरुद्ध मनुष्य असा संघर्ष सुरू झालाय। वास्तविक पाहता वन्यजीव विभागानं हा संघर्ष रोखण्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करण्याची गरज आहे, पण वन आणि वन्यजीव विभाग यामध्ये कमी पडतंय। गावाच्या क्षेत्रात लोकांना कसं आपण बिहेव केलं पाहिजे यासाठी आपण काही पॉईंट काढला आहे आणि ते आपण जे मीडिया आहे त्यांच्याद्वारे आणखी आपण स्वतः जे कमिटी जे वन संरक्षण समिती आहे त्यांच्याद्वारे ते आपण पॉईंट आपण लोकांना आपण कळवणार। कोल्हापूर जिल्ह्यात 2013 पासून आतापर्यंत 13 जणांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागलाय। यातील तब्बल 11 बळी हे गव्याच्या हल्ल्यात गेलेत। याला वनविभागाचं धोरण सुद्धा तेवढंच कारणीभूत आहे। त्यामुळे वनविभागानं तात्काळ नियोजन करण्याची गरज आहे, अन्यथा वन्य प्राणी आणि मनुष्याचे जीव जातच राहतील। प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।